नमस्कार, मी विद्या शेळके. आज पुन्हा एक नवीन ट्रिप, एक नवीन अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आज मी निघाले होते खडवलीला. खडवलीला का तर ते पण सांगते व्हिडिओमध्ये, पुढे कळेलच तुम्हाला. त्याआधी मला जायचं होतं मुलुंड मार्केटमध्ये. म्हणजेच सकाळचे आता 3:30 वाजलेले आहे आणि मला लवकर निघून 5 वाजता पिकअप होता. तर मिस्टरांना चावी द्यायची होती, कारण की चावी मग परत मावशी झोपलेल्या होत्या म्हणून त्यांच्याकडे देता नाही आली. तर म्हटलं त्यांच्याकडे चावी देऊन मग पुढचा प्रवास सुरू करूया. म्हणून मग मी मुलुंड मार्केटला आले. त्यांच्या फ्रेंडला विचारलं की आमची मिस्टरांची गाडी कुठे, माझ्या मिस्टरांची गाडी. मग त्यानंतर ते म्हटले की ती काय पुढंच आहे. मग इथे आले. मिस्टरांना गाडी खाली करताना पाहून मला असं वाटलं की काय नाही का, लाईफ भाजीपाला इकडून आणायचा तिकडे द्यायचा, तिकडून आणायचा इकडे द्यायचा. खूप स्ट्रगल आहे त्यांच्या लाईफमध्ये, पण खूप कष्ट करतात ते पण माझ्यासारखंच. त्यांना चावी वगैरे दिली आणि मी निघाले माझ्या पुढच्या प्रवासाला. त्यांना सांगितलं घरी दूध आणलेलं आहे, दूध वगैरे व्यवस्थित घ्या. दूध वगैरे गरम करून ठेवलेलं त्यांच्यासाठी. त्यानंतर मी निघाले मुलुंड चेकनाक्याच्या बाहेर. नंतर म्हटलं लवकरात लवकर पॅसेंजरच्या लोकेशनवर पोहोचूया. लवकरात लवकर पिकअप करायचं होतं, त्यामुळे लगेचच मी हायवेला पण लागले आणि आले पडग्या टोलला. पडगा टोल क्रॉस केल्यानंतर लगेच म्हटलं मी अगोदरच CNG पेट्रोल टाकून घेतलं होतं गाडीमध्ये, कारण की पुढच्या प्रवासाला मिळेल नाही मिळेल माहीत नव्हतं. खूप व्हिडिओजमध्ये बघितलेलं की नाशिकला CNG पेट्रोल काही मिळत नाही आहे म्हणून. पण तरी पण म्हटलं चला एकदा आपण प्रयत्न तर करूया. पडग्याच्या CNG पंपावर गेले. तिथून मग आधी म्हटलं CNG वगैरे फुल करून घेऊया. तर CNG पंपावर गेल्यानंतर मला वाटलं गर्दी असेल, पण जसं समृद्धी महामार्ग सुरू झाला आहे आमण्यापासून, तसं ह्या पंपावर काही गर्दी आता राहत नाही. रात्रीचा टाईम होता ती गोष्ट वेगळी आहे, पण असाही जास्त काही गर्दी नसतेच. आता लगेचच CNG मिळून जातो. आणि पडघा टोल क्रॉस केल्यानंतर अगदी जास्तीत जास्त 1 किलोमीटरवर हा पंप आहे, लेफ्ट साईडला, पहिलाच लेफ्ट ब्रिज क्रॉस केल्यावर. मग लगेच मी या खडवली च्या गावाच्या दिशेला निघाले आणि पॅसेंजरला पिकअप करायचं होतं. इथला माझा 2019 लॉकडाऊनमधला एक अनुभव सांगा. आणि ह्या फाट्यावर एकदा खूप असं जुनं असं एक वयस्कर काका वगैरे असे दिसलेले, खूप घाबरलेले. लोकही बरेचसे म्हणतात की अर्ध्या रात्री इथं गेलं नाही पाहिजे, खूप सुमसाम रोड वगैरे असतो वगैरे. पण माहीत नाही का, यावेळेस भीती नव्हती. यावेळेस भीती वाटतही नव्हती. टिटवाळ्याला माझी मुलगी राहते, तिला ड्रॉप करायला गेलते तेव्हा तो अनुभव होता. पॅसेंजरच्या लोकेशनवर आले, त्यांचा सगळं लगेज वगैरे ठेवून घेतलं. त्यांच्या मुलीचं नवस फेडायला आम्ही जाणार होतो. हा त्यांचा मुलगा होता आणि लगेचच त्यांनी त्यांच्या मुलीलाही माझ्याकडे आणून दिलं होतं. मी म्हणते ना की माझे जेवढे पण पॅसेंजर असतात ना, ते लगेचच एकदम घरच्या मेंबरसारखं मला खूप जवळचं असं मानतात. त्यामुळं मग सगळ्यांना गाडीत बसवलं. त्याच्यानंतर आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू केला. लगेचच आम्ही हायवेला लागलो. म्हणजे रस्ता आम्हाला आधी लोकल रोड क्रॉस केल्यानंतरच हायवेला लागणार होतो. हायवेला लागायच्या आधी ही होती खडवली नदी. ही नदी क्रॉस करून लगेचच हायवे येणार होता. जास्त काही आतमध्ये नव्हतं. मोजून 4 किलोमीटर मी हायवे सोडून आतमध्ये आले होते. शहापूरला येता येता पहाट झालीच होती. म्हणजे 6:30 वाजता आम्ही तिथून निघालेलो. 5चा पिकअप होता. ते बाळ वगैरे उठूस तर, त्यांचा आवरूस तर 6:30 वाजले होते. गुटीगतपुरीला आलो. गुटीगतपुरीला आल्यानंतर म्हटलं कुठेतरी नाश्ता वगैरे करूया. नाश्त्याला थांबलो. आम्ही दोघींनीच मिसळ घेतलेली, बाकीच्यांना नाश्ता करायचा नव्हता. आणि आम्हाला इथे एवढे पण जे पोस्टर दिसतात याच्यापैकी मी बऱ्यापैकी 5-6 ठिकाणी गेलेले आहे. जे उपोषणा सेंटर आहे तिथे गेलेले, बऱ्याचशा ठिकाणी गेलेले. पण आता फर्स्ट टाईम म्हणजे ह्या भागात मी पहिल्यांदाच चाललेले. कळसुबाई वगैरे जवळ यांचं होतं गाव आणि भंडारदरा पण तिथून जवळ होता. खूप सारे ठिकाणं म्हणजे पर्यटन स्थळ खूप सारे होते तिथे. त्यानंतर त्यांचं पहिलं मामाच्या म्हणजे त्यांच्या भावांच्या घरी जाऊन
मग आम्हाला पुढं परत त्या म्हसोबाला जायचं होतं. आधी म्हसोबाचं दर्शन घेऊन मग पुढं जायचं होतं. हा भंडारदरा जो आहे त्याची भिंत धरणाची, आणि नंतर लगेचच आम्ही म्हसोबाला निघालेलो होतो. म्हसोबाला यासाठी जायचं होतं की त्यांच्या मुलीचा नवस होता, आणि त्यांच्या मुलीचा नवस फेडण्यासाठी आज ते निघाले होते, आणि तो ह्या चैत्राच्याच महिन्यात फेडावा लागतो. म्हसोबाचं दर्शन झाल्यानंतर धारराव म्हणून एक देवस्थान होतं खूप मोठं, म्हणजे इतकं उंचावर होतं ते, खूप डोंगरामध्ये होतं. आधी आम्ही म्हटलं एकदा म्हसोबाचं निवांत दर्शन वगैरे घेऊ. तिथं पण आम्हाला जाताना असं होतं की आता तो जे म्हसोबाचं मंदिर होतं ते पण खूप डोंगरात होतं, आणि त्यांच्या खूप पायऱ्या वगैरे खूप जास्त असल्यामुळं असं होतं की कसं नाही का आपण एवढ्या उंचावर. पण त्याआधी पण त्यांच्या भावाच्या घरून त्यांच्या आईंना, त्यांच्या अजून नातेवाईकांना पिकअप करून मग पुढं जायचं होतं. परत त्यांच्या गावात आलो. त्यांच्या गावात येऊन त्यांच्या आजीला वगैरे घ्यायचं होतं, पिकअप करायचं होतं. मग मी व्यवस्थित गाडी तिथेच सभामंडपाच्या बाहेर लावली. त्यांच्या घरी आलो. तिथं त्यांचं बाळ मस्त खेळत होतं. मग परत वरती गेलो. तिथं ताईंनी मला पूर्ण त्यांचं गाव दाखवलं. ताई, हा गड तो आहे, त्या डोंगरावर तो गड आहे. मी माझी गाडी व्यवस्थित बघितली, आणि त्यानंतर खूप छान असं घर होतं त्यांचं, खूप सुंदर असं गाव होतं. खेडेगावात आल्यानंतर खेडेगावातल्या लोकांचं जे म्हणतो ना, एकदम भोळा भाबडा स्वभाव आणि त्यांचं एक भोळं भाबडं प्रेम, खूप वेगळं अनुभव असतो. त्यांच्या आईंना आणि वहिनींना घेतलं आणि निघालो पुन्हा ते म्हसोबाच्या दर्शनासाठी. हे ते धरण, धरण जे म्हणतो आपण, हे धरणातून बाजूनी रोड होता. त्या रस्त्याने आम्ही परत म्हसोबाच्या दर्शनाला निघालो. तिथं गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ज्या म्हसोबाचं मी प्रत्येक वेळेस वर्णन करते, ते इतकं उंच डोंगर होता आणि इतकं मोठं ते ठिकाण होतं. खूपच शब्दात म्हणजे ते एवढा डोंगर चढणं, एवढ्या पायऱ्या चढणं आमच्यासाठी पॉसिबल नव्हतं, कारण की आम्हाला वेळ कवर करायचा होता. त्यांनी एक बकरू कबूल केलेलं होतं. कंदुरी होती त्यांच्या इथं आज. त्या धारेगावच्या जे दैवत आहे त्यांना ते बोकड्या कंदुरी देणार होते, आणि 2 कोंबडे, एक कोंबडा एक कोंबडी असं त्यांना तिथं वाहायचं होतं. त्याआधी आम्ही म्हटलं त्यांचं जे सामान होतं पिकअपचं ते पुढं त्या ह्या गावामध्ये होतं. ते ह्या गावामध्ये ते सगळं कोंबडी काय घ्यायचं होतं ते घ्यायची तयारी चालू झाली, आणि सगळ्यांचंच आवरलं. त्यानंतर आम्ही निघालो. अगोदर म्हटलं म्हसोबाला जायचं होतं. मग म्हसोबाच्या डोंगराकडं आलो. मग तिकडं पण येताना असं होतं की इतका स्मॉल रोड होता, म्हणजे खूप छोटे छोटे रस्ते असल्यामुळं असं वाटायचं पुढून गाडी आली की कशी ओव्हरटेक करणार. हे आहे ते म्हसोबाचं ठिकाण, आणि इथं त्यांचं कुलदैवत असल्यामुळं आधी इकडे दर्शनं वगैरे घेतले, आणि मग दर्शन वगैरे घेऊन झालं, नारळ वगैरे फोडलं, आणि पुढे वरती जाण्याचीही अपेक्षा नव्हती. म्हणजे त्यांनी खालूनच डोकं वगैरे टेकवलं, वरती काही कोणी गेलं नाही, कारण की वरती जाऊन येणं म्हणजे पूर्ण दिवस गेला असता, आणि ऑलरेडी पुढे जाऊन अजून त्यांचे कंदुरीचा कार्यक्रम होणारा होता. त्यामुळं इथेच आम्हाला बऱ्यापैकी वेळ झालेला होता. म्हणजे आम्हाला इथे पोचूसपर्यंत 1-1.5 वाजलाच होता. त्यानंतर बाळाच्या वडिलांनी मस्त नारळ वगैरे वाहिलं, अगरबत्ती, जी काही त्यांच्या देवाची पूजा असते ती केली, आणि दर्शन वगैरे घेऊन आम्ही लगेच निघालो पुढच्या प्रवासाला जायचं होतं. आणि त्यांचं पुढे पण सगळ्यांचं पाहुणे रावळे जे काही आपण म्हणतो की सगळ्यांचं पाहुणचार वगैरे करायचं होतं त्यांना. त्यांची मम्मी, त्यांची वाईफ आणि त्यांचे 2 मुलं आणि ते, असं मी मुंबईवरनं त्यांचा प्रवास हा सुरू केलेला होता. इकडे आल्यावर त्यांच्या मामींना, त्या वहिनी, त्यांच्या मिसेसचे मेवणी आणि अजून त्याची, अशा आम्ही 3 जणी परत त्यांचे पाहुणे गाडीमध्ये घेऊन परत पुढच्या दिशेला निघालो. पुढच्या दिशेला जाताना पण असं वाटत होतं कमीत कमी ॲटलीस्ट हा जो रोड दिसतोय तुम्हाला, हा कंटिन्यू रोड राहील. माझी फक्त एवढीच अपेक्षा होती की असा जरी रोड असला तरी काही प्रॉब्लेम नाही, पण
जसं जसं आम्ही त्या धारणरावच्या दर्शनासाठी निघालो होतो, त्यांचं जिथं मेन नवस होता तिथं आम्ही निघालेलो, त्यानंतर लक्षात आलं की आपण आता रस्त्याने नाही जाणार आहोत. म्हणजे रोड नव्हता पुढे. हा जो दिसतोय हा रोडाचं काम चालू होतं का काय चालू होतं माहीत नव्हतं. पण पूर्ण जे आपण म्हणतो ना डोंगराच्या टाळूजवळ आलेलो आणि इथं माहीत झालं की रस्ता नाही आहे इथे. इथपर्यंत रस्ता होता, इथून आम्ही भरकटलेलो. मग नंतर कळालं की बाबा आपल्याला जंगलातून जायचं आहे. मग नंतर जंगलातून कशी मशी वाट काढत आम्ही निघालो परत मंदिराच्या दिशेला. इथे आले, गाडी परत मागे येत होती. पोकळ माती असल्यामुळे एक तर पुढून बाईकवाला आला म्हणून मी ब्रेक सोडला. मोसम तुटल्या सगळा फुपाटा उडाला आणि लगेचच म्हटलं आता गाडी मागं घेण्याशिवाय गत्यंतर नाही. ऑलरेडी गाडीमध्ये खूप लोड असल्यामुळं गाडीचे टायर तिथल्या तिथं फिरत होते. त्यानंतर म्हटलं चला कशी तरी गाडी वर घेऊया. त्यानंतर त्यांच्या डोंगराच्या एकदम म्हणतो ना आपण टाळूवर आलो होतो आम्ही. डोंगराच्या शेवटच्या शिखरवर आल्यानंतर बाळाला घेतलं आणि निघालो दर्शनासाठी जाताना पण ही नदी क्रॉस करून जायची होती आणि हा डॅम क्रॉस करून जाताना पलीकडनं देवाचं मंदिर होतं. तिकडे गेलो आणि मग त्याच्यानंतर म्हटलं आधी यांचा काय नवस आहे तो करू द्या. त्यांचा नवस वगैरे फेडून झाल्यानंतर मग जेवायला बसू. पण त्यातल्या त्यात तिथे गेल्यानंतर पण त्यांना पावती फाडायची होती आणि ते काय कोंबडं बकरं जे काय असेल ते व्हायचं होतं. आणि इथे असं बकरू वगैरे सोडून त्यांची अशी पूजा वगैरे करतात. ह्या देवाला खूप नवसाला पावणारा देव आहे म्हणतात. त्यानंतर म्हटलं चांगली गोष्ट आहे, आपण पण आपलं दर्शन घ्यावं, देवाला असेल नसेल ते सांगावं. दादांनी पण त्यांच्या मुलीची नवस जो होता तो फेडला, त्यांचं दर्शन वगैरे घेतलं, जी काय मानमानता त्यांची असते ती त्यांना दिली आणि त्यानंतर मी पण देवाचं दर्शन घेतलं आणि सांगितलं की असे छान छान कस्टमर मला देवा मिळू दे. कारण की असे कस्टमर भेटले की प्रवासाचा आनंद तिप्पट होतो. रस्त्याचं काही वाटत नाही, 2 मिनटं, रस्त्याचं काही वाटत नाही पण तरीसुद्धा इतका छान अनुभव होता की मला असं वाटलं की हे माझे पॅसेंजर नसून माझे फॅमिली मेंबर आहे. आणि नंतर म्हटलं की रस्ता ठीक आहे थोडाफार खराब होता तरी पण मी थोडा वेळ आराम केला. सगळे डोंगर वगैरे त्यांनी दाखवले, हातोड वगैरे. मला बरेचशा डोंगरांची नावं सांगितले, किल्ल्यांची नावं सांगितले, पण आता माझ्या काही इतकं लक्षात नाही आहे. इथं कोकणकडा पण जवळच होता. मी झोपून उठल्यानंतर थोडं असं होतं की खूप लेट झालं. इथूनच आम्ही संध्याकाळच्या 7 वाजता निघालेलो. त्यानंतर पूर्ण रोडमध्ये आम्हाला अंधार होता आणि जे रस्ते मी तुम्हाला दाखवलेले त्याच रस्त्यांमधून मी तेव्हा शूट केलं नाही. फोकस फक्त गाडीवर होता कारण की येताना एका ठिकाणी चेंबरला असा दगड लागलेला, म्हटलं आता चेंबर फुटलं. पण तरीसुद्धा म्हटलं नाही, बऱ्यापैकी चेंबर माझं वाचलं होतं. एवढी रिक्स नाही घेतली पाहिजे खरंच आपण. पण आम्ही म्हटलं ना की खूप रिक्सवाले आहेत, त्यामुळं घरी रूमवर आलो. आता आम्ही झोपतो. तुम्ही पुढचा व्हिडिओ नक्की बघा.